बोरी तांडा येथे 2 तलवारींसह एक आरोपी ताब्यात. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व बोरी पोलिसांची संयुक्त कारवाई. परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने पावले उचलत असून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने व बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाई 2 तलवारीसह एक आरोपी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ व बोरी पोलीस बीट जमादार दिलावर खान हे गुप्त माहितीच्या आधारे बोरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान बोरी तांडा येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी शस्त्रासह आरोपीस दशरथ चव्हाण राहणार बोरी तांडा याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये काही काळ खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी कारवाई करून संभाव्य गुन्हा टाळला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार तसेच त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे. परभणी जिल्ह्यात अशा अवैध शस्त्रसाठ्याविरोधात कारवाई करत पोलीस प्रशासन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सज्ज असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की कुठेही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून वेळेवर कारवाई करून अनुचित घटना टाळता येतील. जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट.